आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या एजीसी स्पोर्ट्स चॅनल आणि पुण्याच्या पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 11 ते 18 ऑगस्ट या कालावधीत पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलोत्सव पॅरा एडिशन 2025 या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी देखील निवडलं जाणार आहे. मालेगाव स्फोटातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांचं पुण्यात ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष स्वागत करण्यात आलं. त्यांच्या घरी पोहोचल्यावर आईने त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलंय. भारतीय टपाल विभागाने ॲडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी ॲप 2.0 हा नवा प्रकल्प सुरू केलाय. त्यामुळे टपाल सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि ग्राहक केंद्र होणार आहे. या नव्या प्रणालीमुळे वितरण, बँकिंग आणि इतर सेवा अधिक कार्यक्षमतेने चालवल्या जातील. परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. या प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करण्यात आली असून आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील 100हून अधिक गणेश मंडळांनी यंदा विसर्जन मिरवणूक सकाळी 7 वाजता सुरू करण्याचा निर्धार केलाय. यामुळे प्रशासनासमोर नवा पेच निर्माण झाला असून सर्व मंडळांना वेळेत न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे. कोथरूड पोलिसांनी तरुणींना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या सुजात आंबेडकरांचा पुणे पोलीस आयुक्तालयातच त्यांच्या पोलिसांसोबत तीव्र वाद झालाय. पोलिसांनी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने हा संपूर्ण वाद घडलाय. खडकवासला धरण साखळीतील पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीतील पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आलाय. यामुळे पुणे शहराची संभाव्य पूर परिस्थिती टळली असून धरण साखळीतील पाणीसाठा समाधानकारक असल्याने पुढील काही महिन्यांसाठी पुणेकरांची पाण्याची चिंता मात्र आता मिटली आहे. महाराष्ट्रात नो युअर डॉक्टर ही मोहीम सुरू झाली आहे, ज्यात प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला एक QR कोड दिला जाणार आहे. हा QR कोड स्कॅन करून नागरिक डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता आणि नोंदणी क्रमांक तपासू शकतील, ज्यामुळे बोगस डॉक्टरांना आळा घालणं आता सोपं होणार आहे. पुणे महापालिकेने 1998 मध्ये कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला दिलेली जागा व्यावसायिक हेतूने वापरली गेल्याने वाद निर्माण झालाय. 99 वर्षांसाठी नाममात्र दराने मिळालेली ही जागा आता खासगी मणिपाल ग्रुपकडे हस्तांतरित झाल्याने महापालिकेच्या मूळ अटींवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेत. पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या संस्थेत आता शैक्षणिक वर्षापासून BSc नर्सिंग अभ्यासक्रम सुरू होणार आहे. महाराष्ट्र शासनाने याला मान्यता दिली असून 60 विद्यार्थ्यांची क्षमता असणाऱ्या या कोर्समुळे स्थानिक विद्यार्थ्यांना कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या बातमीचा आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पुण्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट.